तो माता जी के बारे में आपको कुछ पता है तो आप बता सकते हो। जी, ये माता जी जो त्रिपुर सुंदरी बोलते हैं। तर मित्रांनो, आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक. तर आता जात आहोत आपण उदगीरमधील सुप्रसिद्ध मंदिर राजराजेश्वरी मातेच्या दर्शनासाठी. तेथील संपूर्ण अशी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. तर देगलूर रोडनी आता आपण सरळ निघत आहोत. तर आपण पाहू शकता उदगीरपासून साधारणतः 12 ते 13 किलोमीटर हे मंदिर आहे. या मंदिराला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवीचं दर्शन घेण्यासाठी खूप लांबून भक्तगण येत असतात. तर आपण आता आलेलो आहोत या कमानीतून एंटर करत आहोत. मंदिराकडे जाण्याच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत आपण आलेलो आहोत. तर आपण मॅप पाहू शकता. अवघ्या काही अंतरावर आता ही मंदिर आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅपवरती राजराजेश्वरी मंदिराचा उल्लेख केल्यानंतर ते मंदिर आपल्याला किती अंतरावर हे दिसेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे. त्याची सगळी माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत मल्लापूर या कॉर्नरला. या मल्लापूर या कॉर्नरवरून थोड्याच अंतरावर हे मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. तर इथं बोर्डसुद्धा आपण पाहू शकता. तर आपण मल्लापूरच्या रस्त्याने पुढे जात आहोत. हा आपल्याला थोडासा कच्चा रस्ता लागेल वाटेमध्ये. याच कच्च्या रस्त्याने आपण सरळ पुढे जात आहोत. तुम्हाला वळणंसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतील. 2-3 वळणे सुद्धा या मंदिराला जाताना तुम्हाला लागतील. हे वळण पार करत करत आपण या मंदिरापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता. तुम्हाला गेल्यानंतर पहिल्यांदा असा नजारा दिसेल. तर मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहोत राजराजेश्वरी माता मंदिर. तर मित्रांनो, राजराजेश्वरी माता मंदिर हे मल्लापूर या ठिकाणी आहे. म्हणजेच उदगीरपासून 12 ते 13 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जी पाठीमागे दिसतंय हे राजराजेश्वरी मातेचं मंदिर आहे. महाराष्ट्रात खूपच कमी राजराजेश्वरी मातेचे मंदिर आहेत. त्यापैकी एक हे आहे उदगीरमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला या मंदिराबद्दल जितकी होईल तितकी माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे देऊ. तर तुम्ही पाहू शकता जी ही वाल आहे तर राजराजेश्वरी मंदिरची वाल आहे. तर येथे तुम्हाला पाठीमागे 3 गेट आहेत. तर या 3 गेट तेव्हाच ओपन होतात जेव्हा कोणता कार्यक्रम असेल किंवा नवरात्रीचा उत्सव असेल किंवा मध्ये एक मंगल कार्यालय आहे. जर तेथे मंगल कार्यालयामध्ये लगेन किंवा दुसरे कार्यक्रम असतील तर तेव्हा हे 3 गेट ओपन होतात. आणि जे काही मेन गेट आहे जे की कोणते दररोज भाविक मंडळी येतात, आरतीच्या वेळेस जे भक्त येतात त्यावेळेस जे मेन गेट असतं ते ओपन असतं. तर रोज सकाळी 6 वाजता हे जे मेन गेट आहे ते ओपन होतं. तर त्या मेन गेटद्वारे तुम्हाला दाखवू की मंदिर कशाप्रमाणे आहे. तसेच होईल तितकी माहिती मला जितकी माहिती आहे तितकी मी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे. तसेच मंदिराचे जे पुजारी आहेत ते देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देतील. येथील मंदिराची आरती वगैरे तुम्हाला पाहायला भेटेल. तसेच गाईड जर भेटले आपल्याला आतमध्ये तर ते सुद्धा या मंदिराची माहिती देतील. तर चला मग आपण मेन गेटद्वारे एंटर करूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे मंदिराची वाल आहे. हे आहे मंदिराचं पहिलं गेट आणि जे मेन मंदिर तुम्ही आतमध्ये पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो, जे दुसरं गेट तुम्हाला इथे पाहायला भेटेल हे आहे मंदिराचं दुसरं गेट. आणि या मंदिराच्या चारी बाजूने जी भिंत आहे त्या भिंतीवरही वेगवेगळ्या देवांची, संतांची मूर्ती राजराजेश्वरी मातेची मूर्ती आहे ते तुम्हाला आतमध्ये पाहायला भेटेल. मंदिराच्या एकदम समोर तुम्ही पाहू शकता निटोरे ॲग्रो टुरिझम. तर हे पाहू शकता इथे निटोरे ॲग्रो टुरिझम. येथे तुम्हाला गार्डन बघायला भेटेल, स्विमिंग पूल बघायला भेटेल, तसंच हॉटेलसुद्धा येथे आहे. तर इथे आपण शेवटी एंटर करूया. तुम्हाला गार्डनसुद्धा दाखवू आम्ही. तर प्रथम आपण मंदिरामध्ये एंटर करूया. तर जे मेन गेट आहे अशा प्रकारे करण्यात आले. खूप सुंदर अशी डिझाईन आहे मंदिराची. तर चला मग मंदिरामध्ये एंटर करूया. तर मित्रांनो, गेटमध्ये एंटर केल्यानंतर हे मेन मंदिर इथं वरती जायला लागेल आपल्याला. आणि ते कळस आहे मंदिराचं. आणि अशा प्रकारे खूप सारी झाडे, वनस्पती तुम्हाला या मंदिरावर पाहायला भेटतील. आणि अशी छोटी छोटी अनेक सारी मंदिरं तुम्हाला येथे आहेत. तसेच डाव्या साईडला तुम्हाला येथे महाप्रसादाची सुद्धा सोय आहे. रोज येथे 12:30 वाजता ते 3 पर्यंत तुम्हाला महाप्रसाद भेटेल.
तुम्ही कधी बी या, यावेळेमध्ये तुम्हाला महाप्रसादाची सुविधा भेटेल. तसेच इथे एक स्टॉल आहे, म्हणजे गरजू जे काही टुरिझम येतील किंवा भाविक मंडळी येतील त्यांच्यासाठी तुम्हाला येथे वेगवेगळे म्हणजेच पाणी बॉटल असेल किंवा वेपर्स वगैरे भेटतील. आणि इथे पाहू शकता तुम्ही या नेटमध्ये तुम्हाला सश्याची पिल्लेसुद्धा पाहायला भेटतील. तर एक सश्याचं पिल्लू तुम्ही पाहू शकता इथे. किती सशे टोटल इथे? 3 सश्याची पिल्ले पाहू शकता तुम्ही इथे. मित्रांनो, येथे तुम्हाला जे काही लहान मुलं वगैरे येतील त्यांच्यासाठी खेळण्यासाठी सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राजराजेश्वरी मातेच्या दरबारातील हा सुंदर असा नजारा. ग्रामीण भागातील व्यक्तींना अगदी सुव्यवस्थित अशी वास्तू या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. अगदी सुंदर असं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. कचऱ्याचं व्यवस्थापनसुद्धा अगदी योग्यरित्या या मंदिराच्या आवारामध्ये करण्यात आलेलं आहे. तर आपण पाहू शकता फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंटसुद्धा या मंदिराच्या आवारामध्ये ठेवण्यात आलेला आहे. मंदिराच्या डाव्या साईडला महादेवाचं सुद्धा मंदिर आहे. महादेवाची पिंड आणि नंदीचं या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचं सुद्धा दर्शन आपण घेऊ शकता. तर आपण पाहू शकता मंदिराचा सुंदर असा नजारा, अगदी नयनरम्य असा नजारा आपल्याला या ठिकाणी. तर मित्रांनो, पाहायला या मिळत आहे. मंदिराची पुजारी तुम्ही इथे पाहू शकता. तर मंदिराबद्दल काय माहिती आहे यांच्याकडून जितकी माहिती होईल तितकी आपण घेऊया. महाराज, पहले तो आप अपना परिचय दीजिए. जी, मेरा नाम सूरज उपाध्याय है, मैं यूपी से हूँ. इस मंदिर में अभी सितंबर से सेवा कर रहा हूँ. तो मंदिर, ये जो मंदिर है ये कब बनाया, इसकी आपको हिस्ट्री वगैरह कुछ मालूम है तो आप बता सकते हो? ये मंदिर 2011 में स्थापन हुआ. 2011 में. 2011 में. तो यहाँ पर राजराजेश्वरी माता जी की स्थापना हुई. जी. तो माता जी के बारे में आपको कुछ पता है तो आप बता सकते हो? जी, ये माता जी जो त्रिपुर सुंदरी बोलते हैं, त्रिपुरा सुंदरी, ललिता देवी और राजराजेश्वरी एक ही माता का रूप है. इसका मुख्य मंदिर आपका कर्नाटक में स्थित है और केरल में भी है. जो त्रिपुरा सुंदरी है वो अगरतला में है. तब ये मंदिर कितने बजे खुलता है और कितने बजे बंद होता है? आरती वगैरह क्या होता है यहाँ पर? जी, मंदिर हम सुबह 6:30 बजे खोलते हैं. फिर अपना साफ़ सफाई, झाड़ू पोछा, मंदिर का पूजा करके 7:30 बजे आरती करते हैं. फिर आरती करके हम नित्य हवन करते हैं. अपना हवन करने के बाद सिद्ध माता जी का भोग लगता है सुबह लगभग 8 बजे. मंदिर बंद होता है क्या? 24 घंटा चालू रहता है? ये दिन में बंद नहीं होता, 24 घंटा खुला रहता है भक्तों के लिए. कभी भी भक्त आ सकते हैं यहाँ पर? कभी भी आ सकते हैं. और 7 बजे आरती होता है. 7 बजे आरती करके भोग लगा के फिर अपना बंद करते हैं. और लगभग 12 बजे से सभी भक्तों के लिए महाप्रसाद भी चालू है. डेली रोज महाप्रसाद मिलता है? हाँ, रोज़ महाप्रसाद मिलता है. लगभग 12 से चालू हो जाता है सभी के लिए. आपण या ठिकाणी आलेलो आहोत मंदिराच्या मेन गाभाऱ्यात. तर पाहू शकता आपण मंदिराच्या एकदम प्रमुख प्रवेशद्वाराच्या समोर, देवीच्या समोर आपण या ठिकाणी उभे आहोत. तर आपण पाहू शकता व त्याचबरोबर देवीची रोज सकाळी विधिवत पूजा, होम हवन हे सुद्धा या ठिकाणी होतं. पुजारी अगदी व्यवस्थितरित्या देवीचं होम हवन आणि त्याचबरोबर विधिवत पूजा तुम्हाला मंदिरामध्ये पुस्तकालय सुद्धा पाहायला भेटेल. इथे छोटंसं पुस्तकालय आहे, परंतु आपले काय हिंदू धर्माची पुस्तकं आहेत तुम्हाला इथे भेटतील. तसेच इथं लिहिलेलं आहे की श्री भगवत गीता हे पुस्तक फ्री भाविकांसाठी इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. जी, ये रहस्य अष्टकम है. इसमें माता जी के बारे में, मंदिर कब बना, कैसे बना, माता जी के बारे में, आरती वगैरह, माता जी का पूजा पाठ सब इसमें है. ये मंदिर के बारे में पूरा. हाँ, और इसकी प्राइस वगैरह क्या? इसका 50 रुपये है. इसके साथ सभी को एक एक गीता सभी के लिए देते थे. भागवत गीता फ्री है सभी के लिए? सभी के लिए फ्री है. जो लेंगे एक एक पुस्तक सबके लिए फ्री है. ठीक आहे, थँक्यू. मंदिरात जात असताना सुरुवातीला आपल्याला ही देवीची मूर्ती पाहायला मिळेल व त्याचबरोबर मंदिरातली गाभाऱ्यातली मेन मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहू शकता. अगदी सुंदर असा पेहराव, अगदी सुंदर असं सजवलेली ही मूर्ती आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये काचेचं तयार केलेलं हे सुंदर अशी सजावट आपल्याला पाहायला मिळते आहे. रोज पुजारी देवीची विधिवत पूजा करून देवीची सेवा करत असतात. पूजा पाठ अगदी भक्तिमय वातावरणामध्ये. तर चला तर मग मित्रांनो, आरतीचा टाईमसुद्धा या ठिकाणी झालेला आहे. तर आपण
देवीची आरती करूया. आरोग्यार्थे स्वात्मादिवंदनं मा कर्णावतारं संसारसारं उदयेन्द्रारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. ॐ पापं पापकर्माणं पापं पापशम्भवा त्रयीमां पुनरेकाक्षं सर्वपापं हरो भवः. पुष्पाञ्जलि समर्पयामि. भगवती श्रीराजराजेश्वर्यै नमो नमः. दर्शन घेतल्यानंतर आपण ज्यावेळी बाहेर येतो त्यावेळेस निटुरे ॲग्रो टुरिझमसुद्धा करण्यात आलेला आहे. भक्तगण दर्शन घेतल्यानंतर त्यांचा विरंगुळा व्हावा, निवांत क्षणी त्यांना बसता यावं, अनेक कुटुंब एकत्र येऊन त्यांना जेवण करता यावं, सुखदुःखाचे एकमेकांना सुखदुःख सांगून त्या सुखदुःखावरती तोडगा काढता यावा आणि आपल्या मुलाबाळांना आनंद मिळावा यासाठी तयार केलेलं हे निटुरे ॲग्रो टुरिझम आपण या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी लेकरांना खेळण्यासाठी व्यवस्थित अशा खेळण्यासुद्धा आलेल्या आहेत व त्याचबरोबर पर्यावरणाचा भाग म्हणून झाडेसुद्धा लावण्यात आलेले आहेत. एक चांगला असा संदेश उदगीरसारख्या या भागामध्ये आपल्याला हे टुरिझम निटुरे ॲग्रो टुरिझम म्हणून पाहायला मिळतं आहे. तर आपण पाहू शकता हे इथलं झाडं, हे इथलं वातावरण अगदी सुंदर असं आहे. या ठिकाणी आल्यानंतर अगदी माणसाला व्यवस्थितरित्या आपण या ठिकाणी आलो आहोत. एक निवांत क्षण या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतं आहे. सगळं टुरिझम पाहिल्यानंतर, देवीचं दर्शन घेतल्यानंतर येणाऱ्या भक्तगणांना सोय व्हावी म्हणून हॉटेलची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या हॉटेलमध्ये विविध असे पदार्थ आपल्याला खायला मिळतील. तर या ब्लॉगद्वारे आम्ही तुम्हाला राजराजेश्वरी माता मंदिर याची पूर्ण माहिती दिली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुमच्या डोक्यात उदगीरमधील या लातूर जिल्ह्यातील कोणत्याही क्षेत्राचं, कोणत्या पर्यटन स्थळाचं जर ब्लॉग बघायचा असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा. आम्ही तुम्हाला त्या ठिकाणाचा फुल ब्लॉग या चॅनलवरती देऊ. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच आणखीन खूप सारे ब्लॉग तुम्ही या चॅनलवर पाहू शकता.